विद्यार्थ्यांना आपलं जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यापासून आज पहिल्यांदाच मी तुमच्यासमोर येत आहे. सर्व विद्यार्थ्यांना पहिल्यांदा मी माझा परिचय करून देतो. मी पाटील सर. आपल्या संस्थेमध्ये मी वायरमन ट्रेड शिकवतो. त्या अगोदर सगळ्यात महत्त्वाचं आपल्या संस्थेविषयी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो. आपली संस्था जी आहे ती अपंगासाठी कार्य करते किंवा अपंग विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी आपली संस्था कार्य करते, ज्यामध्ये आपल्याकडं ITI मार्फत ट्रेड चालवले जातात. आपल्याकडं सध्या वायरमन, रोबोटिका आणि कॅम्प्युटरमध्ये MS ऑफिस या 3 ट्रेडचं प्रशिक्षण पूर्ण विद्यार्थ्यांना आपण दिलं जातं. ह्या प्रशिक्षणासोबतच बाकी जे इतर ॲक्टिव्हिटीज असतात की जसं आपल्याला मेणबत्ती बनवायला शिकवणे, ड्रोन बनवायला शिकवणे, की जेणेकरून विद्यार्थी स्वतःच्या पायावर थोडासा तरी उभा राहील असा, तर ते पण आपण आपल्या संस्थेत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देतो. त्यासोबत इतर सोयीसुविधामध्ये आपण प्रत्येक विद्यार्थ्यांना हे त्यांचं हॉस्टेलची सोय केलेली असते. त्यांची निवासाची आणि भोजनाची ही व्यवस्था इथे असते. ह्या सर्व जे सुविधा आहेत किंवा हे जे प्रशिक्षण आहे हे तुम्हाला पूर्णतः फ्री असतं गव्हर्नमेंटकडनं. ह्यासाठी तुम्हाला कुठलेही चार्जेस भरावे लागत नाहीत. फक्त येणे, राहणे आणि प्रशिक्षण घेणे एवढंच तुमचं काम आहे. वर्षाच्या शेवटी जी परीक्षा फीस येईल तुम्हाला नॉमिनल 400-500 रुपये येते, तीच तुम्हाला भरावी लागते. त्या व्यतिरिक्त संस्थेचा असा तुम्हाला कुठलाही खर्च नाही आहे. तर ही झाली मुळात बेसिक तुमच्या संस्थेची माहिती. त्यानंतर आहे तो आपल्या ट्रेडविषयी. वायरमनमध्ये तुम्हाला घरातली वायरिंग करायला शिकवलं जातं पूर्ण. त्यासोबतच तुम्हाला कूलर, फॅन, इस्त्री हे जे छोटे छोटे उपकरण असतात जे तुम्हाला रेग्युलर घरी वापरण्यात येतात, तेही रिपेअरिंग तुम्हाला सांगितलं जातं, शिकवलं जातं. वायरिंगमध्ये तुम्हाला हाऊस वायरिंग पूर्ण शिकवली जाते, ज्याच्यामध्ये जिना वायरिंग येतं किंवा डोअरचे बेल स्विच वगैरे बसवण्याचं वायरिंग येतं, जसे फॅनचे डिमर वगैरे बसवण्याचं वायरिंग येतं. म्हणजे ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत की जेणेकरून इथून बाहेर पडल्यानंतर तुम्ही स्वतः वायरिंग करू शकाल, इतपत तुम्हाला पूर्ण ज्ञान इथं दिलं जातं. त्यासाठी लागणारे प्रॅक्टिकल्स आपण पूर्ण इथे करून घेतो. त्यानंतर दुसरा ट्रेड आहे आपला रोबोटिका म्हणजे नर्सरी. ह्या नर्सरीमध्ये तुम्हाला पूर्णतः आपल्या बाहेर तुम्हाला नर्सरीमध्ये रोपे तयार कसे करावी लागतात, त्यांचे कलम कसे तयार करावे लागतात, त्या रोपांची जोपासना कशी करावी लागते, हे पण पूर्णतः शिकवलं जातं. आणि कॅम्प्युटरमध्ये तुम्हाला MS ऑफिसमध्ये पूर्ण म्हणजे डाटा आहे, मधला डाटा भरायचा कसं, टायपिंग करायची कशी, त्यामध्ये पेंट्समध्ये जाऊन चित्र काढायचे कसे, त्यानंतर तुम्हाला कुठले आन्सर सीट वगैरे बनवायचे असतील किंवा बाकी मार्क मेमो वगैरे बनवायचं असेल तर ते कसं बनवलं जातं, हे पॉवर पॉईंटमध्ये पूर्ण तुम्हाला प्रशिक्षण दिलं जातं. ह्यानंतर तुम्हाला आवश्यक वाटेल किंवा तुम्हाला जो ट्रेड चांगला वाटेल किंवा ज्या ट्रेडचं तुम्हाला कॉन्फिडन्स असेल त्या ट्रेडची तुम्हाला एक्झाम देता येते. हे तिन्ही ट्रेड आपण प्रत्येक विद्यार्थ्यांना कंपल्सरी शिकवतो. ही झाली सरासरी संस्थेची माहिती, पूर्ण ट्रेडची माहिती. ह्यानंतर आपला जो ट्रेड आहे वायरमन, या वायरमन ट्रेडमध्ये सरासरी तुम्हाला 8 प्रकरणं येतात. त्या 8 प्रकरणामध्ये सुरक्षित आहे, टूल्स आहे, बाकी ॲक्सेसरीज आहेत, त्यानंतर ओम्स लॉ वगैरे आहेत. हे असे सरासरी 8 प्रकरण तुम्हाला थेरीमध्ये असतात. ह्या थेरीच्या प्रकरणाच्या व्यतिरिक्त तुम्हाला प्रॅक्टिकल्स पूर्ण शिकवले जातात. आता हे ऑनलाईन असल्यामुळं जवळपास थेरीचा भाग थोडासा जास्त होईल, प्रॅक्टिकलचा कमी होईल. पण ऑफलाईन जर चालू झालं, तुम्ही जर शाळेवर आलात तर तुम्हाला पूर्णतः प्रॅक्टिकलची तयारी करून घेतली जाते. पूर्णतः प्रॅक्टिकल तुम्हाला शिकवले जातात आणि तुम्ही जोपर्यंत व्यवस्थित तयार होत नाही किंवा जोपर्यंत तुम्हाला तुमच्या स्वतःचा कॉन्फिडन्स येत नाही तोपर्यंत तुम्ही विचारू शकता. तुमच्या ज्या अडचणी येतात त्या अडचणी विचारून घेऊ शकता.
त्यामध्ये वेळेचं बंधन तुम्हाला नाही किंवा ह्याच वेळेत अडचणी विचारावं हे पण बंधन कुठल्याही विद्यार्थ्यांना आपण आतापर्यंत ठेवलेलं नाही आहे. त्यामुळं तुम्ही जेवढं शिकता तेवढं तुमच्या फायद्याचं राहील. तर आज आपण थोडंसं पहिलं प्रकरणाची प्रस्तावना तुम्हाला सांगतो. आपलं पहिलं प्रकरण आहे सुरक्षितता. तर हेच पहिलं प्रकरण का घेतलं आपण, तर आपला ट्रेड आहे मुळात वायरमन. वायरमन म्हणजे काय की जो माणूस वायरवर काम करतो किंवा वायरिंगचं काम करतो किंवा इलेक्ट्रिकलमध्ये काम करतो, म्हणून आपल्या ट्रेडला वायरमन असं नाव दिलेलं आहे. पण वायरमन ट्रेड जरी आपला असेल तरी आपल्याला इलेक्ट्रिकलवर काम करायचं म्हणजे आपल्या वायरिंगच्या कामात काय असतं की सरासरी कुठल्याही गोष्टीला चुकीला माफीच नाही आहे आपल्याकडं. आपली चूक झाली म्हणलं की आपल्याला तिथं काहीतरी होणार किंवा काहीतरी रिझल्ट त्यानं दाखवणारच की तुम्ही इथं चुकलात, हे केलात. मग ते चुकीला माफी आहे का नाही किंवा चूक आपल्याला दुरुस्त करता येते का नाही, त्यासाठी आपल्याला जास्त मेहनत घ्यावी लागते, जास्त खर्च करावा लागतो, रिपीट तेच काम करावं लागतं, पूर्णतः डबल खर्च होतो. ह्या सगळ्या दृष्टीचा विचार करून सगळ्यात महत्त्वाची आपण काम करणार आहोत म्हणजे आपली स्वतःची सुरक्षितता महत्त्वाची आहे. आपल्या स्वतःच्या सुरक्षिततेसोबत आपल्यासोबत जो एखादे काम करत असतात किंवा जे आपल्यासोबत बाकीचेही काम करत असतील तर त्यांचीही सुरक्षितता महत्त्वाची असते. मग ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला काय करणार आहोत की सरासरी इलेक्ट्रिकल शॉक बसण्याचे ठिकाणं किंवा इलेक्ट्रिकल शॉक बसू नये म्हणून काय काळजी घ्यावी किंवा विजेच्या संपर्कात जर व्यक्ती आली तर त्याला दूर करण्यासाठी काय काळजी घ्यावी किंवा संपर्कापासून दूर केल्यानंतर काय काळजी घ्यावी. समजा एखाद्या वेळेस तो बेशुद्ध वगैरे पडलेला असेल तर तो शुद्धीवर येण्यासाठी काय काळजी घ्यावी किंवा आपण काय करावं शुद्धीवर येण्यासाठी. ह्या सगळ्या ज्या प्रकार आहेत किंवा ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या पहिल्या प्रकरणात म्हणजे सुरक्षितता प्रकरणात शिकवल्या जातात की जेणेकरून तुमच्या सुरुवातीला तुम्ही जेव्हा काम करायला उभे राहतात तेव्हा तुमची स्वतःची सुरक्षितता महत्त्वाची आहे. तुमचा जीव वाचला तर तुम्ही सगळं करता, बरोबर आहे की नाही. ते जीव वाचवण्यासाठी तुम्हाला काय काळजी घ्यायची किंवा जीव वाचवण्यासाठी तुम्ही काय करायचं, ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यात आहेत किंवा ह्या सगळ्या गोष्टी इथं शिकवल्या जातात तुम्हाला सुरक्षिततामध्ये. म्हणून आपलं हे सुरक्षितता प्रकरण पहिलं प्रकरण आहे आणि ह्या प्रकरणातच आपण ह्या सगळ्या गोष्टी शिकणार आहोत. जसं प्रास्ताविकमध्ये तुम्हाला सांगितलं की आपलं शरीर, मानवाचं शरीर हे विजेचं मंद वाहक आहे. आता वाहकामध्ये सरासरी 3 प्रकार असतात: सुपरवाहक, अवाहक किंवा मंदवाहक. हे तुम्हाला पुढच्या चॅप्टरमध्ये किंवा पुढे नंतर येणारच आहे. सुपरवाहक म्हणजे किंवा वाहक म्हणजे काय, तर ज्यातून विद्युत प्रवाह वाहतो असा. मंदवाहक म्हणजे काय की जेणेकरून ज्यापासून आपल्याला काहीतरी आउटपुट मिळतं. आता समजा इस्त्रीची कॉईल लावतात तुम्ही किंवा शेगडीची कॉईल लावतात किंवा घरातला बल्ब लावतात, त्या ठिकाणी फेज आणि न्यूट्रलच्या मध्ये तुम्ही काहीतरी बल्ब जोडलेला असतो की नाही, का डायरेक्ट फेज न्यूट्रल एकत्र केल्यानंतर बल्ब पेटतो का, नाही. जर डायरेक्ट तुम्ही एकत्र केला तर शॉर्ट सर्किट होतं, बरोबर आहे. मग तेच जर मध्ये बल्ब लावलेला असेल तर तो बल्बात जे वापरलेला असतं त्याला मंदवाहक म्हणायचं. मग हे मंदवाहकामध्येच आपलं मानवाचं शरीरसुद्धा मोडतं. हे मानवाचं शरीर हे विजेचं मंदवाहक आहे. हे मंदवाहक असल्यामुळं काय होतं की जेव्हा न्यूट्रल भेटन किंवा जमिनीची अर्थिंग भेटन आणि फेजचा कुठंतरी संपर्क येईल तेव्हा घरातला फ्यूज न उडता तुम्हाला शॉक लागतो, बरोबर आहे. तुम्ही शॉक बसला म्हणतात, त्याचं कारण तेच असतं की आपलं शरीर हे विजेचं मंदवाहक असल्यामुळं घरातली कुठलाही फ्यूज वगैरे उडत नाही आणि आपल्याला शॉक बसतो त्या दृष्टीत. म्हणून मानवाचं शरीर हे विजेचं मंदवाहक आहे. त्यामुळे जमिनीवर प्रत्यक्ष उभे राहून शरीराचा कोणताही भाग विजेच्या जिवंत भागाशी संपर्क आल्यास विजेचा शॉक बसतो. जमिनीवर जर आपण उभे राहिलो किंवा जमिनीवर आपण प्रत्यक्षात जर कुठे उभे राहिलो तर जमिनीवर उभे राहून शरीराचा कोणताही भाग विजेच्या जिवंत भागाशी, जिवंत भाग म्हणजे कोणतं की एखादी वायर आहे पण त्या वायरमधून जर करंट वाहत असेल तर तो जिवंत भाग.
आणि जर स्विच बंद असेल, वायरमध्ये करंट नसेल, तर तुम्हाला शॉक बसणारच नाही. म्हणून जिवंत भागाशी संपर्क आल्यास विजेचा शॉक बसतो. अशा वेळी विद्युत प्रवाहाचा मार्ग शरीरामार्फत जमिनीकडे वाहतो व आपले सर्किट पूर्ण करतो. जेव्हा जिवंत भाग तुमच्या शरीराच्या कुठल्याही भागाशी संपर्कात आल्यानंतर तो जिवंत भाग आपल्या शरीरामार्फत, खाली तर अर्थिंग असते, जमिनीवर आपण उभे राहिल्यामुळं ॲटोमॅटिक सर्किट पूर्ण होतो आणि आपल्याला शॉक बसतो. शॉक बसतो म्हणजे काय होतं? अचानक मज्जातंतूवर परिणाम होऊन जी आपल्या शरीरात भीतीदायक जाणीव होते, अशा जाणीवेला आपण विजेचा धक्का किंवा इलेक्ट्रिक शॉक असे म्हणतो. आता शरीरामधून वाहणारा करंट हा शरीराच्या विद्युत विरोधावर अवलंबून असतो. शरीर आणि जमीन यातील विद्युत विरोध व संपर्कात आलेल्या ठिकाणचा व्होल्टेज यानुसार विद्युत करंट वाहतो. म्हणजे काय, तर समजा आपण सरासरी कोरड्या जागेत उभं राहिलो तर तुम्हाला जाणवतं की शॉक आपल्याला प्रमाण कमी असतं. पण जर आपण ओल्या जागेत उभा राहिला असता तर शॉक लागण्याचं प्रमाण जास्त असतं. कारण जो होणारा विरोध असतो किंवा जो शरीराकडनं होणारा विरोध असतो तो ओल्या जागेत कमीत कमी होतो आणि कोरड्या जागेत कमीत कमी होतो, आणि ओल्या जागेत तो विरोध कमी होतो आणि कोरड्या जागेत तो विरोध जास्त होतो. त्यामुळं ओल्या जागेत आपल्याला करंट हा लवकर लागतो किंवा शॉक हा लवकर बसतो. तोच कोरड्या जागेत आपल्याला शॉक बसत नाही. म्हणून आपण काय करतो, बऱ्याच वेळेस खाली लाकडाचा पाट घेतो. कारण लाकडाचा पाट हे कसं आहे, विद्युत अवाहक आहे, त्याच्यातून विद्युत प्रवाह वाहत नाही, की जेणेकरून आपल्या शरीरात समजा फेज जरी आला तरी खालची अर्थिंग जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत सर्किट पूर्ण होत नाही आणि आपल्याला शॉक बसत नाही. हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. म्हणूनच आपलं पहिलं प्रकरण आहे सुरक्षितता, की आपल्या शरीराची आपण काय काळजी घ्यायची किंवा आपल्याला शॉक लागू नये म्हणून आपण काय काळजी घ्यायची, तेच आपण ह्याच्यात सांगणार आहोत. तर ह्याच्या पुढचा आहे सरासरी आपल्याला विजेची शॉक बसण्याचे ठिकाणे. सरासरी कोणत्या ठिकाणी शॉक बसतो त्याच्यामध्ये पहिला आहे, एखादी व्यक्ती जमिनीवर उभे राहून शरीराचा जिवंत भाग जिवंत लाईनच्या संपर्कात आल्यास त्या व्यक्तीला इलेक्ट्रिक शॉक बसतो. एखादी व्यक्ती म्हणजे समजा आपण स्वतः जर जमिनीवर उभे असाल आणि जर आपल्या संपर्कात कुठली वायर वगैरे आहे ज्याच्यातून करंट वाहत असेल, अशी वायर किंवा अशी कोणती वस्तू ज्याच्यातून करंट वाहत आहे, ती जर आपल्या शरीराच्या कुठल्याही भागाशी संपर्कात आली, हात, पाय, तोंड, डोकं, कुठल्याही भागाशी संपर्कात आली, तरी पण आपल्याला इलेक्ट्रिक शॉक बसतो. दुसरा आहे, जमिनीपासून इन्सुलेटेड होऊन सुद्धा जर विद्युत सप्लाय लाईनच्या वेगवेगळ्या पोलॅरिटीच्या वायर किंवा वेगवेगळ्या व्होल्टेजच्या दोन लाईनच्या प्रत्यक्ष संपर्कात आल्यास इलेक्ट्रिक शॉक बसतो. तुम्ही मोप इन्सुलेटेड आहात, मान्य आहे की जमिनीशी तुमचा कुठलाही संपर्क नाही आहे. पण जर समजा फेज आणि न्यूट्रलच्या दोन वायर जर तुमच्या शरीराच्या संपर्कात आल्या तरी सुद्धा इन्सुलेटेड असूनही तुम्हाला शॉक बसतो. कारण फेज आणि न्यूट्रल ऑलरेडी तुमच्या शरीरात टच होतो, तुमचं शरीर मंदवाहक आहे, त्याच्यामुळे तुम्हाला शॉक बसतो. हा झाला पहिला भाग. दुसरा भाग, अर्थिंगच तुम्हाला मिळावी किंवा न्यूट्रल मिळावी, एक फेज आणि एक न्यूट्रल असेल तरच तुम्हाला शॉक बसतो, अशातला काहीही भाग नाही. तर तुम्ही शेतात सरासरी 3 फेज कनेक्शन असतं तुमच्या कोणाचे, मोटर वगैरे तुम्ही 3 फेज कनेक्शनवर वापरतात. तर त्या 3 फेज कनेक्शनमधल्या जर 2 वायर म्हणजे 2 व्होल्टेज 2 फेजच्या वायर जरी तुमच्या शरीराच्या संपर्कात आल्या तरी सुद्धा तुम्हाला शॉक बसतो.
ह्यानंतरचं आहे तिसरं पुढचं, इलेक्ट्रिक मशीनच्या धातुयुक्त बॉडीला अर्थिंग योग्य नसेल तर अशा बॉडीचा इन्सुलेशन रेजिस्टन्स कमजोर असल्यास त्या बॉडीला इलेक्ट्रिक शॉक बसतो. आता तुम्ही घरात बघतो कित्येक वेळेस, समजा जे लोखंडी बॉड्या होत्या अगोदर, आता बऱ्याच वेळेस फायबर बॉड्या काढायला लागल्यात, पण ते लोखंडी बॉड्या वगैरे अजूनही काही ठिकाणी वापरतात. तर अशा वेळेस काय होतं की फेज आणि न्यूट्रल तुम्ही त्याला जोडलेली असते, पण बऱ्याचशा वेळेस आपण त्यांना अर्थिंग जोडत नाही घरात, बरोबर आहे. मग ते अर्थिंग जर नसेल तर अशा वेळेस काय होतं की मध्ये जे काही पार्ट्स वापरलेले असतात, इलेक्ट्रॉनिक्स पार्ट वगैरे, ते कुठंतरी बॉडीला टच असतात मध्ये किंवा बॉडीला जोडलेले असतात. मग त्याच्यातलं जे थोडा बहुत लिकेज करंट असतो तो त्या बॉडीमध्ये उतरतो. मग बॉडीमध्ये लिकेज करंट उतरल्यामुळं त्या बॉडीमध्ये थोडासा विद्युत सप्लाय वाहतो. मग तो विद्युत सप्लाय वाहत असताना जर तुमचा हात त्या बॉडीला लागला तरी पण तुम्हाला शॉक बसतो. जर अर्थिंग जोडलेली असेल प्रॉपर तर काय होतं की बॉडीमध्ये जो आलेला विद्युत प्रवाह आहे किंवा बॉडीमध्ये जो आलेला विद्युत सप्लाय आहे, हा विद्युत सप्लाय तुमच्या बॉडीमधला विद्युत सप्लाय जे तुम्ही अर्थिंग जोडलेली असते त्या वायर्स वाटे जमिनीत निघून जातो, बरोबर आहे. म्हणून तुम्हाला त्या बॉडीला शॉक बसत नाही. त्यानंतरचं चौथं आहे, विजेच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस पुरेचे संरक्षण न घेता दुसऱ्याने त्यास प्रत्यक्ष स्पर्श केल्यास शॉक बसतो. आता हे नॉर्मल आहे, तुम्हालाही माहिती आहे. समजा एखाद्याला शॉक बसत असेल आणि जर तुम्ही कुठलीही प्रिकॉशन किंवा स्वतःची प्रिकॉशन न घेता जर त्या माणसाला हात लावला तरी सुद्धा तुम्हाला शॉक बसतो. अशा प्रकारे विजेच्या शॉकमुळे मनुष्य हा तेथील परिस्थितीनुसार जोराने दूर ढकलला जातो आणि बेशुद्ध होतो किंवा काही वेळा विजेशी चिकटून मृत्युमुखीही पडू शकतो. म्हणून विजेवर काम करत असताना तारतंत्री किंवा वीजतंत्री यांनी अत्यंत सावधगिरीने काम केले पाहिजे. तर विद्यार्थ्यांना आज सरासरी आपण हे प्रस्तावना किंवा इलेक्ट्रिकल शॉक बसण्याचे ठिकाणे आणि सरासरी संस्थेविषयी काय माहिती तुम्हाला सांगितलेली आहे किंवा संस्थेत कुठल्याही दृष्टीनं प्रशिक्षण कसं दिलं असतं हे पण तुम्हाला सांगितलेलं आहे. शक्यतो ग्रुपमधील टाकलेले व्हिडिओ हे प्रत्येकाने व्यवस्थित बघत जावा. त्यांच्यानुसार तुम्हाला नोट्स टाकलेल्या असतात, त्यांचाही अभ्यास करत जावा. जर काही अडचणी असतील तर एनी टाईम कधीही फोन करून विचारत चला. ग्रुपमधून कोणीही लेफ्ट न होता व्यवस्थित अभ्यास करा, कारण जेव्हा ऑफलाईन चालू होईल तेव्हा प्रत्येक विद्यार्थ्यांना आम्ही तर शाळेवरच आणू, पण तेव्हा सिलेबस पूर्ण होतो न होतो त्या दृष्टीनं तेव्हा तुम्हाला इकडे प्रॅक्टिकल जास्त घेता यावे म्हणून थेरीचा शक्यतो आपण ऑनलाईन देण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यामुळं कोणीही इकडे तिकडे न फिरता न काही करता, अजूनही कोरोनाची भीती आपल्या मनातून गेलेली नाही किंवा संपलेली नाही, ह्या सगळ्या दृष्टीचा विचार करून प्रत्येकाने दिलेल्या नोट्स व्यवस्थित वाचत जावा. काही शंका आली तर विचारत जावा. शंकाचं निरसन करण्यासाठी आपला टायमिंग असा नाही, कधीही एनी टाईम तुम्ही फोन करा, तुमच्यासाठी फोन चालूच असतो. अडीअडचणी विचारून घेत चला, आमच्या संपर्कात राहा आणि जे काही व्हिडिओ टाकलेले असतील किंवा जे काही व्हिडिओ तुम्हाला अभ्यासासंदर्भात आम्ही टाकू ते सगळे व्हिडिओ बघत चला. काही न समजलेला भाग परत एकदा विचारत चला फोन करून, तो परत समजून सांगतो तुम्हाला. तर ह्या सगळ्या दृष्टींचा विचार करून आज आपला इथेच संपवतो पिरियड. ह्यानंतर पुढचा पिरियड जेव्हा घेईन मी किंवा जेव्हा काही मी व्हिडिओ बनवेन तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्याची व्यवस्था करूच. घरीच राहा, सुरक्षित राहा. गुड डे.